नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या जर आपण बघितलं तर 5 मे रोजीचा एक जी-आर आला. ज्या जी-आरच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एम-पी-एस-सी कशा ट्रान्सपरंट पद्धतीने काम करण्याचा विचार करते आणि आयोग कशा पद्धतीने काम करत आहे याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळतील त्या माध्यमातून. मित्रांनो, याच जी-आरच्या माध्यमातून जी भांडारपाल ही पोस्ट आहे, ह्या पोस्टसाठी बऱ्याचशा काही अपडेट आहे, काही बदल त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि नेमके ते बदल कोणते कोणते आहेत याबद्दल मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, हे भांडारपाल म्हणजे नेमकं असतं काय? स्टोअर कीपर ज्याला म्हणतो किंवा असिस्टंट स्टोअर कीपर जे असतं त्याच्याशी रिलेटेड. मग काय नेमकं बदल झाले, नेमके काय काय रद्द झालं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. परीक्षा कोण घेणार? पूर्वी टीसीएस, आयबीपीएस, आता ही परीक्षा असणार एमपीएससी कडे. ग्रुप सी जे आहे, गट क अराजपत्रित या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं, एमपीएससीच्या ग्रुप बी आणि सीच्या ज्या एक्झाम्स आहेत एकत्रित त्याच पद्धतीने अराजपत्रित मध्ये ग्रुप सी या कॅटेगरीमध्ये याला कन्सिडर केलं जाईल आणि म्हणून एमपीएससी परीक्षा कंडक्ट करेल. सर्वात मोठा बदल, कोणत्याही शाखेची पदवी पुरेशी. मग जर बघितलं आपण पहिले याच्यासाठीची 10वी बेस 12वी बेस ज्या अटी आहेत त्या सगळ्या जाऊन कोणत्याही शाखेची पदवी जी आहे ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे. ती जर असेल तरी पण चालेल. काय रद्द करण्यात आलं, पूर्वी काय होतं आणि आता काय काढून टाकण्यात आलं ते महत्वाचं. टायपिंग तुमचा अनुभव असेल तो काढून टाकला गेला. टायपिंगची स्किल टेस्ट वगैरे काढून टाकण्यात आली. शारीरिक चाचणीची जी अट होती ती सुद्धा या माध्यमातून काढून टाकण्यात आलेली आहे. मग यात जर आपण बघितलं तर विशेष संवर्ग संवर्ग जे आहेत त्यामध्ये त्या पदाची ओळख करून घेऊ थोडक्यात. ग्रुप सी मधलं हे पद आहे नॉन गॅझेटेड मध्ये, अराजपत्रित. भांडारपाल या पदाचं नाव स्टोअर कीपर किंवा यालाच सहाय्यक भांडारपाल म्हणजेच असिस्टंट स्टोअर कीपर असं आपण म्हणतो. हे प्रशासकीय व अतांत्रिक पद आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि नॉन टेक्निकल मध्ये कन्सिडर केलं जातं. संवर्ग क्रमांक 40 मध्ये. याचं जर जी आर मध्ये आपण पूर्ण डिटेल बघितलं त्यात डिटेलिंग दिलेली आहे. पद आणि सोबत सोबत संवर्ग क्रमांक 40 वेगवेगळ्या ठिकाणी. मग वेगवेगळे म्हणजे अशा 8 ठिकाणं आहे, डिपार्टमेंट आहे की जिथे आपल्याला हे लागतात. मग जर मी म्हटलं समजा पूर्वीचा गोंधळ व्हायचा, आधीची परिस्थिती अशी होती की गोंधळ व्हायचा, प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं सांगण्यात आलं आणि वेगवेगळं सांगितलं जायचं. आणि म्हणून ह्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सध्याच्या माननीय आयोगाच्या स्थितीने जर आपण बघितलं, आयोगाने ज्या पद्धतीने सांगितलंय कॅडर बकेटिंग जी पद्धती आणली या माध्यमातून सुसूत्रीकरण करण्यात आलं, एकत्रित सगळ्यांना आणलं. ज्यामध्ये 5 मे 2026च्या जी आर नुसार सामान्य प्रशासन विभागाने या 8 वेगवेगळ्या विभागांच्या विस्कळीत नियमांना एकत्र करून एकाच छत्राखाली आणले आहे. सगळा गोंधळ कायमचा संपून टाकला. मेन गोंधळ काय व्हायचा, भांडारपाल हेच पद आहे पण एका विभागामध्ये 10वी बेस असणार, एका विभागामध्ये ग्रॅज्युएशन कंपल्सरी असणार आणि ही असमानता होती. म्हणून एक्झॅक्टली कळायचं नाही नेमकं काय. भांडारपाल म्हटल्यानंतर फक्त ग्रॅज्युएशन असलं तरी अप्लाय करता येईल, ही एक म्हणजे मोठा गोंधळ जो होता तो काढून टाकला आणि सोप्या फॉर्मॅटमध्ये घेऊन टाकलं. त्यानंतर जर आपण बघितलं समजा वित्त विभाग, जीएसटी विभाग जो आहे त्यामध्ये आपण जर बघितलं, साधारण जर बघितलं 10वी पासची जुनी ओल्ड इलिजिबिलिटी होती. सामान्य प्रशासन प्रोटोकॉल ज्याला सिंपल ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतोय, 10वी पास प्लस 2 वर्ष अनुभव होता. कला संचालनालय म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि लॉ यांची पदवी लागायची. इंजिनिअरिंगला बंदी घालण्यात आलेली होती. उच्च शिक्षण पदवी प्लस टायपिंग होती, मराठी आणि इंग्रजी. पीडब्ल्यूडी, जलसंपदा यासारखे अजून विभाग, यामध्ये 10वी टायपिंग, वयाची 25 वर्षांची जाचक अट होती. म्हणजे 25 वर्ष असलं पाहिजे असं असं एकाच कामासाठी 8 विभागांमध्ये 8 वेगवेगळे नियम होते. या सगळ्या नियमांना तोडून काय करण्यात आलं, एकाच ठिकाणी आणण्यात आलं. एकच निर्णय जो आहे तो देण्यात आला. नवीन शैक्षणिक पात्रता काय करण्यात आली, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एनी स्ट्रीम कोणत्या पण स्ट्रीम मधला असेल, एनी ग्रॅज्युएट असेल तर तो याला अप्लाय करू शकतो. जसं की आर्ट, सायन्स, कॉमर्स चालेल, इंजिनिअरिंग, एमबीबीएस, लॉ हे वाले सुद्धा चालतील. आता काय रद्द करण्यात आलं मग, या पूर्वी जे होतं टायपिंगचं प्रमाणपत्र कंपल्सरी असायचं, कामाचा पूर्व अनुभव, शारीरिक पात्रता, विशिष्ट शाखेचीच पदवी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींना जे आहे तर काय करण्यात आलं, रिमूव्ह करण्यात आलं. साधारण प्रक्रिया जी आहे या माध्यमातून 100% सोपी, समान आणि पारदर्शक बनवण्याकडे या पद्धतीने सध्या चाललंय. मग आता वयोमर्यादा काही ठिकाणी 21, काही ठिकाणी 25 अशा वेगवेगळे वयोमर्यादा होत्या.
या सगळ्यांना हटवून 18 पासून तर 38 वर्ष जी जनरल एमपीएससी साठी आपल्याला वयाची अट असते, सेम तीच अट या ठिकाणी मित्रांनो घेतलेली आहे. साधारण जर मी म्हटलं समजा जनरल कॅटेगरीसाठी 18व्या वर्षापासून तर 38व्या वर्षापर्यंत, मागासवर्गीयांसाठी 18 पासून तर साधारण 43 वर्षापर्यंत, म्हणजे 5 वर्षाचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळत आहे. पीडब्ल्यूडी मधील 25 वर्षांची अन्यायकारक अट आता कायमची रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. साधारण जर मी म्हटलं समजा, मग ह्या पोस्टला अप्लाय करणं फायदेशीर कसं ठरतं, याचं मेन कारण मित्रांनो पगार. पगार किती असतो? साधारण भांडरपाल हा S8 कॅटेगरीमध्ये येतो, ज्यामध्ये 29,200 पासून तर 92,300 च्या आसपास सॅलरी जाते. तर साधारण पगार इन हँड 40,000च्या आसपास येतो. इकडे मी म्हटलं सहाय्यक भांडरपाल 19,900 पासून तर 63,200 च्या रेंजमध्ये तो जातो. 19,000 आहे ते 19,900च्या पासनं. पण साधारण जर मी म्हटलं समजा 30,000च्या आसपास ही सॅलरी जाते. तर ओव्हरऑल जर मी म्हटलं असे दोन प्रकार जे ते बनतात लिपिक स्तरवरती, म्हणजेच S6 या पद्धतीमध्ये ते येतं. मग आता आपण जर थोडक्यात म्हटलं तर आपल्यासाठी सारांश काय आहे, तुम्ही याच्यासाठी पात्र आहात का नाहीये, हे समजून घ्यायला सोपं बघा. जर 18 ते 38 मध्ये तुम्ही असाल किंवा कॅटेगरीमध्ये 43च्या आतमध्ये असाल, तर अशा केसमध्ये होय, तुम्ही याला अप्लाय करू शकता. कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण झालेली आहे का? सर लास्ट इयरला आहे, मग अप्लाय केलं तर चालेल का? नाही चालणार. मग तिथे सुद्धा. त्यानंतर भांडारपाल भरती 2026 साठी 100% पात्र आहात. जर या दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत, इज मोर दॅन सफिशियंट. यानंतर मी म्हणलं समजा टायपिंगची चिंता आणि एमपीएससी घटकाच्या बिनधास्त तयारीला लागून जा, काही स्थान नाही. चालेल. तो ही होती माहिती जी चेंजेस झालेले फक्त त्यांच्या बद्दलची. यासारख्याच अजून नवनवीन अपडेटसाठी आपल्या या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला कनेक्टेड राहा. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.